ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या महामार्गाची पाहणी केली। त्यापूर्वी त्यांनी असा इशारा दिला होता, आदेश दिले होते की मी पाहणी करणार आहे आणि त्याआधी 10 ऑगस्टच्या आधी या रस्त्याच्या डागडुजी पूर्णपणे झाली पाहिजे, खड्डे भरून झाले पाहिजे। मात्र 26 तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू झाला तरी खड्डे बुजवले नव्हते। ज्यावेळेला त्यांचा दौरा आला तेव्हा रात्रीचा युद्धपातळीवर काम खड्डे भरण्याचं सुरू केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री सकाळी ज्यावेळेला रस्त्याची पाहणी करायला आले त्यावेळी माणगाव तालुक्यामधील जे लाखपाले आहे, हे जे गाव लाखपाले आहे या ठिकाणी प्रचंड खड्डे पडलेले आहेत। कोकणवासीय ह्या खड्ड्यातून रोज प्रवास करीत असतात आणि जो कडेला जो उड्डाणपूल आहे तो अर्धवट स्थितीत आहे आणि या उड्डाणपुलावरून मुख्यमंत्र्यांना महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी घेऊन गेले। त्यांच्या जवळजवळ 150 गाड्यांचा ताफावरून घेऊन गेले, कारण त्यांना हे खड्ड्याचा मार्ग दिसू नये म्हणून। आणि म्हणूनच मी रायगड प्रेस क्लबचा अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे पोलिसांकडं की मुख्यमंत्र्यांची याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि शिवाय यांची कोकणवासियांची खूप चेष्टा केलेली आहे। त्यामुळं संबंधित ठेकेदार आणि महामार्गाचे अधिकारी यांच्यावर हा गुन्हा दाखल करावा अशी मागणीचं आणि तक्रार अर्ज मी आज गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेला आहे।